नोटीसवर काल आपल्याला सांगितलं गेलं आणि आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहोत. पत्रकार परिषद खरं म्हटलं तर 2 दिवसापूर्वी परवा पुण्यामध्ये घेतली होती, परंतु आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की प्रचंड मुसळधार पाऊस आणि खूप पाणीबाणीची अशी परिस्थिती उत्पन्न झाल्यामुळे श्रेयस हॉटेलला ती पत्रकार परिषद संपूर्ण घेतली होती. कारण विषय हवेली पुरंदर दोन्हीकडचे होते म्हणून तिथे घेतली होती, परंतु ती होऊ शकली नाही कारण पावसामुळे होऊ शकली आणि म्हणून निदान लोकल विषय इथले इथे माहीत पडावेत. पुण्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेणारच आहे, परंतु आपल्याला हे विषय माहीत पडावेत म्हणून ही पत्रकार परिषद. आपल्या सर्वांना माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक होतो लोकसभेच्या, आणि त्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मला नीट समजावून किंवा महायुतीला त्रास होईल असं काम नको आणि म्हणून मला माघार घ्यायला लावली. आणि मी ती माघार घेत असताना काही कंडिशन, एक पत्र, माझ्या मागण्या मी संपूर्णपणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सगळ्यांना वर्षा बंगल्यावर रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत 3 तास मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या मागण्या ज्या मतदारसंघाशी निगडीत आहेत, अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आणि त्या बाबतीमध्ये त्यांना फंड्स मिळणे, त्याला पुढे काम करणे, 5 वर्ष ते सगळे ठप्प होते. आणि म्हणून जी मागणी केली होती त्या मागणीला अनुसरून पहिल्यांदा अधिवेशन सुरू असताना 4 जुलै गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये मोठी बैठक ही आयोजित केली गेली होती. सर्व डिपार्टमेंट, जलसंपदा खातं, पाणी पुरवठा, नगरविकास आणि उद्योग या 4ही विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आणि त्याचबरोबर पुणे कमिशनर, PMRD कमिशनर असे सर्व वरिष्ठ, डेप्युटी सेक्रेटरीच्या वरचे सगळे अधिकारी त्या विभागाचे हजर होते. जवळजवळ 3-3.5 तास आम्ही तिथे बसून होतो. वेगवेगळ्या चर्चा त्याच काळात अधिकाऱ्यांशी झाल्या, परंतु मुख्यमंत्री महोदयांना अधिवेशना काळामध्ये काही महत्त्वाचं काम निघाल्यामुळे ते मिटिंगला आम्ही 3-3.5 तास विधानसभेत बसून होतो. सर्व नागरिक देखील होते आणि अधिकारी देखील होते. ती मिटिंग होऊ शकली नाही आणि म्हणून बुधवार दिनांक 24 जुलै रोजी तीच बैठक ही सह्याद्री गेस्ट हाऊसवर, सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ती बैठक पुन्हा झाली. 1:30 वाजता बुधवारी ही बैठक झाली 24 जुलैला आणि या बैठकीला सर्वच वरिष्ठ अधिकारी जे अगोदर होते ते सर्व वरिष्ठ अधिकारी आले होते. मुख्यत्वे त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे हे चर्चिले गेले जे अत्यंत ज्वलंत आहेत. पुरंदरच्या संदर्भामध्ये गुंजवणीचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, पाणी पुरवठा, संपूर्ण वितरण व्यवस्था जी आहे ती वितरण व्यवस्था त्या बाबतीमध्ये 2019ला मी मंत्री असताना त्याची ठेकेदार नियुक्त केला गेला. लार्सन टुब्रो सारखी मोठी कंपनी होती आणि त्याचबरोबर ते 1307 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता देत ते काम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने त्या काळामध्ये निवडणुकीच्या काळात ही 1250 कोटीची सगळी योजना मी माझ्या पदरच्या खर्चाने खर्च करून करतो अशा प्रकारचं खोटं बोलून पुरंदरच्या जनतेची फसवणूक विद्यमान आमदारांनी केली. हे आता सगळं ज्ञात आहे. 5 वर्ष संपत आलेली, ते त्यांनी केल्याने हरकत नाही, परंतु त्याचबरोबर जी ऑर्डर दिली गेली होती, ठेकेदार नियुक्त केला गेला होता, त्याचे 500 कोटीचे पाईप येऊन पडलेले होते. त्या पाईपला असणारी ट्रीटमेंट, वरच्या बाजूला सिमेंटचा 1 इंचाचा लेअर, आतल्या बाजूला इपॉक्सी पेंट, 200 एकरवर लार्सन टुब्रोने भोरच्या एका याच्यामध्ये ते सगळं पाईपचं काम केलं गेलं. 18 टनाचा एक 20 फुटाचा पाईप, 18 टन अशा प्रकारे पाईप तयार झाले. दुर्दैवाने 5 वर्षामध्ये ती पाईपलाईन ते पूर्ण करू शकले नाही. उगाच कुठेतरी इकडून लाईन घ्या, तिकडून लाईन घ्या अशा प्रकारचं हे करत वाद घालत ते बसले आणि त्याच्यामुळे आपलं पाणी धरण मी पूर्ण केलं. 2.5 वर्षात मी मंत्री असताना 16लाच धरण पूर्ण केलं आणि त्या धरणाचा आज जवळजवळ 4.25 TMC पाणी, 60% पाणी बारामतीला आणि 40% अकलूजला, असं अधिकृत कॅबिनेटची मीटिंग घेऊन पहिल्याच कॅबिनेटला ते पाणी आमचं पळवलं गेलं. एक अवाक्षर शब्द आमदारांनी त्याच्यावर काढला नाही.
आणि त्याच्यात GR असा काढला गेला की जोपर्यंत गुंजवणीचं पाईपलाईनचं काम पूर्ण होत नाही पुरंदरचं, तोपर्यंत 60% पाणी हे बारामतीला आणि 40% पाणी अकलूजला असा ठराव पास केला. मुख्यत्वे हा विषय महत्वाचा चर्चेला आला होता. आता काल प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा पाणी इकडून नाही, इकडून नारायणपूरमधून आणायला पाहिजे होतं, तिथून आणायला पाहिजे, म्हणून त्यांनी विरोध केला. जलसंपदा खात्यामध्ये IITचे टॉपर आहेत, IITचे इंजिनियर्स आहेत, आपल्या राज्यामध्ये VGTI पासून सगळे पास आउट झालेले फर्स्ट क्लास फर्स्टचे गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर आहेत. त्यांच्यापेक्षा आमचे आमदार जास्त हुशार आहेत. ते तर काय इंजिनियर नाही. असं आहे की सुरुवातीला तो प्लॅन करताना जेव्हा डिझाईन चालू होतं त्यावेळेस मीच हे केलं होतं की पाणी गव्हाण गावाजवळ आणायचं ग्रॅव्हिटीने आणि तिथून उपसा सिंचन करून नारायणपूरला टाकायचं, म्हणून त्याला नाव सुद्धा आपण नारायणपूर उपसा सिंचन योजना केलं होतं. परंतु जेव्हा लक्षात आलं डिझाईनच्या ह्याच्यामध्ये की जवळजवळ 288 मीटरची हाईट, एवढी मोठी हाईट गव्हाणपासून नारायणपूरला पाणी टाकायचं जर असेल तर जवळजवळ, आणि त्याचबरोबरीने मग नंतर एक सर्वे केला की तेच पाणी ग्रॅव्हिटीने जेव्हा परिंच्यावरून शिंदेवाडीला येते ग्रॅव्हिटीने आणि शिंदेवाडीतून उचलून वर आपल्या शिवरीच्या वरच्या बाजूला जिथे प्रादेशिक योजना आहे त्या भागामध्ये पंप हाऊस केलं तर ते फक्त 130 मीटरची. पाणी तेवढंच जाणार आहे, परंतु 700 कोटीच्या पंपांची किंमत कमी झाली. 2 सुधारित प्रशासकीय मान्यता, 3 उपसा सिंचन योजनांसह व वाल्ह्याच्या बाजूने शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्याप्रमाणे पाईपलाईन करून, मेन पाईपलाईन करून त्याचा प्रस्ताव उद्या सादर होईल राज्य तांत्रिक सल्लागार समितीला आणि त्यांनी त्याचा सगळं आरेखन वगैरे डिझाईन वगैरे चेक करून ते साधारणतः 15-20 दिवस किंवा महिनाभर घेतील ते सगळं चेक करायला. आणि ते करून मग मंत्रालयामध्ये कृष्णा खोरे महामंडळात पहिल्यांदा येईल आणि त्याच्यानंतर एकाच दिवसामध्ये पुढच्या कॅबिनेटला तो राज्य मंत्रिमंडळात सादर होईल आणि त्याला मान्यता आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस, ह्या तिघांचे हे शब्द आहेत माझ्या त्या काळामध्ये. त्याच्यानंतर पालखी तळावर येऊन सुद्धा त्यांनी हे शब्द दिले. त्यामुळे हे प्रश्न आता मार्गी लागतील. 5 वर्ष शेतकऱ्यांची वाया जात 5,000 कोटीचं जे नुकसान झालं आहे, माझं नुकसान काही नाही झालं. शेतकऱ्यांनी नीट विचार करावा असं माझं मत आहे की एखादा जर माणूस जर योग्य प्रतिनिधी नाही मिळाला तर काय होतं त्याचं एक महत्त्वाचं हे उदाहरण आपल्या लक्षात आलं. हे काम मार्गी लागलं आहे, परंतु मला माहीत पडलं की परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी माझी आमसभा असताना तिकडे मीटिंग लावली म्हणून मी हक्कभंग काढणार आहे. एवढा अज्ञान मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या कुठच्याही आमदारात पाहिलं नाही. इतका अज्ञान. जेव्हा तुम्हाला सुप्रीम कोर्टातली हिअरिंग लागते तर हायकोर्टात तुम्ही सांगू नाही शकत एकाच दिवशी 2 हिअरिंग लागले. तुम्हाला जे उच्च आहे तिकडे जावं लागतं आणि इथे ॲब्सेंटिझम करावं लागतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघासाठी वेळ दिलाय, सगळे प्रश्न मार्गी लावतायत, याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याच्या ऐवजी त्यांच्यावर म्हणे मी हक्कभंग करतो. हक्कभंग कधी केला जातो हे जरा त्यांनी जरा अभ्यास करावा. हक्कभंग विधानसभेचं कामकाज असेल त्या कामकाजाच्या दरम्यान ज्या गोष्टी होतील त्याच्यावर हक्कभंग होतात, मीटिंगवर होत नाही. आणि तुम्ही का नाही मीटिंग, तुम्हाला व्यासपीठ होतं, विधानसभेचं एवढं मोठं व्यासपीठ होतं. आम्ही निवडणुकीच्या दरम्यान यांनी विचारलेले प्रश्न आहेत ते सगळे दाखवणार. गुंजोरी बाबत आपण काय केलं, काय चर्चा झाली. पुरंदरच्या मेंटेनन्स बाबत, पुरंदर बंद पडत आहे त्याच्याबद्दल काही चर्चा झाली. एअरपोर्टबद्दल आपण काही चर्चा केली. हे सगळे ज्वलंत प्रश्न आहेत. खाली टॅक्सचा प्रश्न होता देवाची मुळे आणि फुरसुंगीचा, त्याच्याबद्दल काय आपण चर्चा केली का? आपण तिथे जसं इकडे गंडवलं 1250 कोटीची योजना मी माझ्या खर्चातून करून देतो, तसं खाली हवेलीमध्ये गंडवलं की गावं गेलेत, एवढा 12 पट टॅक्स झालाय, तो टॅक्स मी आणि माझे भाऊ अतिरिक्त आयुक्त आहेत, आम्ही तुम्हाला टॅक्स कमी करून देतो, मला मतदान करा. लोकांनी मतदान केलं आणि लोकांना फसवलं. परत त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं नाही आणि मग शेवटी सगळे लोक परत माझ्याकडे आल्यानंतर कायदा बदलता येत नाही आणि म्हणून विकेंद्रित जर नगरपालिका झाल्या तर त्याचा फायदा होईल. आणि म्हणून देवाची उरुळी आणि फुरसुंगी
ही सेपरेट नगरपालिका करावी, या बाबतीतल्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या. पहिली अधिसूचना निघाली, ऑब्जेक्शन सजेशन झाले. त्याच्यानंतर काही लोक, काही विशिष्ट घटक पक्षाचे लोक हे कोर्टात गेले, हायकोर्टात गेले. हायकोर्टात चीफ जस्टिसने त्यांचं म्हणणं नाकारलं, फेकून दिली ती केस, डिसमिस करून टाकली. आणि त्याच्यानंतर दुसरी अधिसूचना ही 12 ऑक्टोबरलाच निघणार होती, पण काही तांत्रिक कारणामुळे झालं. मुख्यमंत्री महोदयांनी नगरविकासचे गोविंदराज जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, त्यांना क्लिअर कट सांगितलं आदेश, की आपण आता जो कोर्टाचा प्रश्न होता तो मिटलेला आहे, वाशीला डोंबिवलीला अशा प्रकारे आपण निर्णय घेतलेले आहे. त्यामुळे ताबडतोब दुसरी नोटिफिकेशन देवाची उळेने फुरसुंगीची काढायची प्रक्रिया. काय तुम्हाला सल्ला बिल्ला घ्यायचा तो घ्या, तो ऑलरेडी 2 गोष्टी झालेल्या आहे. आणि ताबडतोब दुसरी नोटिफिकेशन काढून फुरसुंगी आणि देवाची उरुळी याची सुद्धा आपण फायनल नोटिफिकेशन काढून नगर परिषद करावी, अशा प्रकारचे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत. पोचला असता ती सभा, ती मीटिंग 2:30 वाजता सुरू झाली. त्यामुळे उगाच रणनीतीचा खेळ आहे, जवळ आलेले आहे मैदानात लोकांनी. म्हणून परत एकदा सांगतो, आमदारकी ही मिरवण्याचं पद नाही. आमदारकी हे त्यागाचं कुटुंब प्रमुख म्हणून, मतदारसंघाचं बनून, कुणाला काय अडचण आहे, कुणाला काय नोकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे, पाण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून पुढचे आता 56 कोटी रुपये पुरंदर उपसा पंप खराब होणार 10 वर्षात माहीत होतं. यांनी काही केलं नाही, विधानसभेत मांडलं पाहिजे होतं, त्याला फंड द्या म्हणून, नाही केलं. हे सरकार आल्यानंतर प्रस्तावाची तारीख सुद्धा बघा, मी तो प्रस्ताव करून घेतला सरकारकडून, डिपार्टमेंटकडून सरकारला दिला. 56 कोटी रुपयामध्ये आता पंप रिप्लेसमेंट आणि बाकीच्या सगळ्या 56 करोड. जेव्हा इथे अजितदादा आले होते त्यावेळेस त्यांनी GRच दाखवलं, 56 कोटी रुपये पुरंदर उपसाला दिले. त्याची मागणी कोणाची आहे, त्याची पत्र कोणाची आहेत, ते कोणी फॉलो घेतला. एखादी गोष्ट जेव्हा सरकारी लेवलला होते ना, त्यावेळेस त्या नाव असते त्याच्यात. विजय शिवतारे माजी मंत्री यांचे दिनांक या दिवशीचे पत्र, त्यानुसार पुढचं सगळं फाईलला सगळं असते. 56 कोटी रुपये तिथे ते नीट चालवलं नाही. लोकांचे ऊस संपून 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. का नाही धरण त्यावेळेस जे मी 14ला मंत्री झाल्या तर 2.5 वर्षात पूर्ण केलं, ते 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीने का पूर्ण केलं नाही, त्याचं उत्तर देखील महाराष्ट्राच्या जनतेला आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांना आमदारांनी द्यावं. का नाही केलं जे मी 2.5 वर्षात पूर्ण करू शकतो. 2 वर्ष मला कोर्टात यांनीच लटकवलं. 5-5 आंतरपूरकर वकील, एका दिवसाची 5 लाख शेतकरी देऊ शकतो. 6 केसेस पुरंदरच्या विरोधात, हे पाण्याच्या विरोधात संगनमताने यांनी मोठ्या नेत्यांनी केले. 2 वर्ष माझी घालवली, नाही तर मी मंत्री असतानाच पाणी आलं असतं. आणि बरोबर इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात त्याचा निकाल लागला हायकोर्टाचा. सगळ्यात 6च्या 6 केसेस फॉल्स अँड फ्रिव्हिलस, सगळ्या खोट्या आहेत म्हणून डिसमिस करून टाकल्या, फेकून दिल्या हायकोर्टाने. हे पाप त्यांनी केले. आतापर्यंत एअरपोर्टचं जो मार्गी लागला असतं, पण मी आता त्याच्यावर बोलणार नाही. विरोध त्यांनी केलाय. एअरपोर्ट गेला तरी त्याची जबाबदारी आमदार संजय जगताप यांची आहे. असंच झालं होतं खाली. मी पोट तिडकीने सांगत होतो आढळरावांच्या इकडे एअरपोर्ट हल्ल्यानंतर खूप अडचणी त्यांना देखील झाल्या. जर एअरपोर्टला कुठचीही त्रास झाला आणि एअरपोर्ट जर गेम चेंजर हा प्रकल्प यांच्या मूर्खपणामुळे अडचणीत आला, त्याची जबाबदारी पुढची 200 वर्ष 10 पिढ्यांना माफ करणार नाही. कारण हा गेम चेंजर प्रकल्प. आणि म्हणून गुंजवणीबद्दल हे असं करायला पाहिजे. 5 वर्ष वाया घालवली. जर तुम्हाला वाटत होतं खूपच चांगलं आहे तर अधिकाऱ्यांना समजावून वगैरे करायला पाहिजे होतं ना, का नाही केलं? जवळजवळ 50 TMC पाणी होते आणि सरकारने 2018 साली नियम केलेला आहे की कुठच्या प्रकल्पामध्ये DPR मध्ये पाण्याची व्यवस्था असो की नसो, 10% पाणी हे उद्योगांसाठी आणि 15% पाणी हे पिण्यासाठी राखीव झाले. त्यामुळे ह्या 50 TMC मधलं 10% म्हटलं तर 5 TMC पाणी, अजून 1 TMC सुद्धा पाणी वापर झाले. त्यामुळे जेजुरीमध्ये आणि पुरंदरला IT पार्क वगैरे सगळे झाले. IT पार्कला तर पण कमी पाणी लागते, परंतु मोठे मोठे उद्योग MIDC मध्ये जे येते त्यांना पाण्याची खूप अडचण आहे. हे पाणी या क्लस्टरमधून भाटघर, नीरा देवदार,
गुंजवणी आणि वीर या क्लस्टरमधून भरपूर पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे बेस्ट सध्याची जागा महाराष्ट्रातली उद्योगांसाठी कुठची असेल तर ती जेजुरी आणि पुरंदर आहे. चारही गोष्टी, रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी आणि पाणी आणि उपलब्ध मनुष्यबळ आपल्या गावागावातून पुरंदरला वरदान आहे बुद्धीचं. आणि त्यामुळे गावागावातून एमटेक, बीटेक, BCA, MCA मुलं भरपूर आहे. एक जर इन्फोसिसला 10 एकर जागा दिली आपण इथे आणि IT पार्क त्यांनी 10 एकरमध्ये उभा केला तर तिथे कमीत कमी लाखभर पोरं कामाला, सगळे इंजिनियर्स कामाला. त्यामुळे प्रचंड मोठा रोजगार विजन आहे. कुणी पाहिलं होतं? आत्ता हे गुंजवणीच्या बाबतीमध्ये आमदार आणि इतर लोक बोलतात की असं करा तसं करा. प्रामाणिकपणे हात छातीवर ठेवून कुठच्याही नेत्याने सांगावं की मी येईपर्यंत 2008-9ला मी आल्यानंतर मी गुंजवणीबद्दल बोललो. त्याच्या अगोदर कोणत्याही गुंजवणीची गुंज तरी माहीत होती का कोणाला? एअरपोर्ट पुरंदरला येऊ शकतो इंटरनॅशनल याची कल्पना तरी होती का कोणा? राष्ट्रीय बाजार आणू शकतो आपण याची कल्पना होती का कोणा? अख्ख्या पुरंदरमध्ये 467 सिमेंट बंधारे मी केलेत. राज्यात एक नंबरची शेततळी मी केली. सगळे रोड 100% राज्यमार्ग वगैरे 100% मी केले. तुम्ही कापूरहोळून सासवडला येणार रोड असेल, शिंदवण्यातून बेलसर मार्गे जेजुरी जाणार रोड असेल, 178 किलोमीटर रस्ते मी मुख्यमंत्री सडक योजनेतून केले. जुना जेजुरी रोड, झेंडेवाडी गावातून जो जुना जेजुरी रोड तिथे मिळतोय, आज सगळी डेव्हलपमेंट झाली, मोठी मोठी हॉटेल झाली. 5 फुटाचा सो राहिला नव्हता, तो मी हायवे सारखा केला. तुम्ही शिवरी ते शिंदेवाडी, तुम्ही वर जर इथे याला गेला तुम्ही चतुर्मुखला, तर चतुर्मुखला गाड्या खाली ठेवून चालत डोंगरावर जावं लागेल. मी वारवडीतून रस्ता 7.5 कोटीचा वारवडीतील चतुर्मुख मंदिराच्या, शंकर महादेवाच्या मंदिराच्या समोरून रोड पूर्ण खाली भिवरीला टच केला, 7.5 कोटीचा. त्यामुळे त्यांनी आता दाखवावं. मी आता कंपॅरिझन देतोय की मी 5 वर्षामध्ये सिमेंट बंधारे किती केले, साकव किती केले, त्याच्यानंतर रोड्स किती केले, मुख्यमंत्री सडक योजनेतून किती कामं केली, या सगळ्याचा रिपोर्ट आहे. आणि त्याच्यासमोर कंपॅरेटिव्ह त्यांनी द्यावं. मी 5 वर्षात काय, कारण सांगतील ते करोना होता काय होता, अजिबात नाही. करोना काळामध्ये सरकारची जास्तीत जास्त कामं झाली. उदाहरण सांगतो तुम्हाला, करोना काळामध्ये मटेरियल आणणं, वाहतूक एकदम, कारण रोड सगळे फ्री होते. अटल सेतू जो एवढा मोठा प्रकल्प आहे, हा प्रकल्प लार्सन टुब्रोने करोना काळात कंप्लीट केला. तीच लार्सन टुब्रो इथे होती. निव्वळ शेतकऱ्यांचे विरोध, त्याच्यावर लक्ष न देणे, त्यांच्याशी चर्चा न करणे, राजकारण करून हे काम सडवलं गेलं असा माझा आरोप आहे. लोकांचं नुकसान केलं गेलं, पाणी फिरलं आणि लोकांच्या शेतातून उत्पन्न यायला लागली की बापूचं नाव प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात पिढ्यानपिढ्या येईल, म्हणून हे अशा प्रकारचा घातकीपणा ते करते. 5 वर्ष प्रकल्प लेट झाल्यामुळे किती नुकसान झालं, या सगळ्याचा आढावा निवडणुकीच्या दरम्यान मी निश्चितपणे देणार आहे. आणि म्हणून गुंजवणीचं काम मार्गी लागलेलं आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली की मुख्यमंत्री महोदय स्वतः सर्व शेतकऱ्यांना, आमदारांना बोलवून थोपटेपासून सगळं किंवा तुमचं काम आहे ते मार्गी लावलं आहे मी. चला आता हे पुढची पाईपलाईन सगळे कामं एकत्र बसून तुम्ही करा. वर्षभराच्या आत, मे, जून, जुलैपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये पाणी पुरंदरला आलं पाहिजे. हा विजय शिवतरेंचा शब्द आहे पुरंदरच्या जनतेला. जे मी बोलतो ते करतो, हे सगळ्यांना माहिती आहे. एकही गोष्ट अशी नाही की जी मी बोलली ती केली. मी धरण पूर्ण करायला बोललो होतो. 1999 पासून 2014पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, का नाही धरण त्यावेळी? जे मी 14ला मंत्री झाल्या तर 2.5 वर्षात पूर्ण केलं, ते 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीने का पूर्ण केलं नाही, त्याचं उत्तर देखील महाराष्ट्राच्या जनतेला आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांना, आमदारांनी द्यावं. का नाही केलं जे मी 2.5 वर्षात पूर्ण करू शकलो? 2 वर्ष मला कोर्टात यांनीच लटकवलं. 5-5 आंतरपूरकर वकील, एका दिवसाची 5 लाख शेतकरी देऊ शकतो. 6 केसेस पुरंदरच्या विरोधात, हे पाण्याच्या विरोधात संगनमताने यांनी, मोठ्या नेत्यांनी केले. 2 वर्ष माझी घालवली, नाहीतर मी मंत्री असतानाच पाणी आलं असतं.
आणि बरोबर इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात त्याचा निकाल लागला हायकोर्टाचा. सगळ्यात 6च्या 6 केसेस फॉल्स अँड फ्रिव्हिलस, सगळ्या खोट्या आहेत म्हणून डिसमिस करून टाकल्या, फेकून दिल्या हायकोर्टाने. हे पाप त्यांनी केले. त्यामुळे आताही 5 वर्ष पाया घालवले आहेत. मला त्याचं दुःख आहे. खरं म्हटलं तर त्याच्याऐवजी बाबा ह्या विषयामध्ये तुम्हाला नॉलेज नाही, अज्ञान नाही, काय आहे, तर निदान मला त्याच्यामध्ये संपर्क केला. अनेक ठिकाणी असे आमदार आहेत, माझे आमदार असतील काय असतील, एकमेकांच्या अनुभवाचा विचार करून निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढले जातात. प्रश्न सुटले असते ना, परंतु निव्वळ टीका, निव्वळ आहे आणि जे कधी होऊ शकत नाही त्या गोष्टी करायच्या, बोलायच्या, होणारच नाही आणि टाईमपास करणे. ते म्हणून मोठं नुकसान 5 वर्ष झालेलं आहे. ते नुकसान कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या महिना दीड महिन्यामध्ये ह्या सगळ्या आचारसंहितेच्या अगोदर हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून भोरमध्ये संग्राम थोपटे तिथले शेतकरी त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती त्यावेळेस असेल की त्यांनीच यावर सुरुवात करायला, की जेणेकरून ते काम पाईपलाईन टाकायला वेळ लागणार नाही. 6-8 महिन्यामध्ये सगळी पाईपलाईन टाकून होऊन जाईल. बारकी पाईपलाईन मायनरची त्याला वेळ लागेल थोडा, पण मेजर पाईपलाईन जरी आली तरी अख्ख्या पुरंदरमध्ये पाणी फिरेल. मेजर पाईपलाईनचे वॉल उघडले तरी सगळीकडे पाणी जाईल.